मागायचं कोणाकडे? आणि त्यापेक्षा काय शेजारीच माड आहे सोलापूर शहर किती फिरतात? दोन्ही तुलना तुम्हीच करा. तुम्हीच करा. प्रश्न विचार म्हणून आम्ही त्यामुळे काय की आता 2020 ओव्हरची शेवटची ओव्हर चालू आहे. तर त्या ओव्हरमध्ये आता आपल्याला संघटनात्मक आणि पुढे प्रचारात्मक जे आपल्याला विषय घ्यायचे आहेत त्या विषयामध्ये तुम्ही ज्या सूचना करत आहात जी कामं अपूर्ण आहेत त्या सर्व कामांचा विचार या सोलापूर लोकसभा मतदार काही रन झालं नाही. निदान शेवटच्या ओव्हरमध्ये तर फटकेबाजी होणार आहे का? तुमच्याकडे होणार आहे. हे पहा, मी भारतीय जनता पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये समन्वय म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. मी या मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार नाही. भारतीय जनता पार्टीचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आदेश दिला तर मी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. दिल्लीमध्ये पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांची 3 दिवसाची एक व्याख्यानमाला झालेली आहे. तर त्या व्याख्यानमालेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये जोपर्यंत जातीय भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण असलं पाहिजे. राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक ही लास्ट अथॉरिटी जर असेल आणि त्यांनीच जर आरक्षण हे भेदभाव संपेपर्यंत असलं पाहिजे असं सांगितलं असेल तर इतर कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. जनगणना झाली पाहिजे अशी एक मागणी होती. तुमचं काय मत? त्याला आरएसएसने विरोध केला. भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेता संघटन यांचा विषय आहे. त्यामुळे त्या विषयाच्या संदर्भात मी काही बोलू शकणार नाही. मांस विक्रीला तुम्ही तीर्थक्षेत्र बंदी आणायचा प्रयत्न करताय. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून ते कसं करणार आहे? म्हणजे ही जी पवित्र तीर्थस्थळं याचा जो काही दर्जा शासनाने निश्चित केलेला आहे अशा पवित्र स्थळाच्या अवतीभोवती अशी मांस विक्रीसाठीची लटकलेली ही दिसतात ना, बकऱ्याची सोडलेली अशी लटकलेली दिसतात. तर या ठिकाणी उदाहरणार्थ पंढरपूरमध्ये पवित्र भावनेने जे परंपरेने माळकरी आहेत, जे शाकाहारी आहेत, जे जीवजंतूचं सुद्धा जीवितहानी झाली नाही पाहिजे असं वाटणारे जे संप्रदाय त्यांनी अशा पद्धतीचं मांस विक्री बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक वेगळी दुःखित भावना होते आणि पावित्र्य थोडंसं दूषित होतं. तर आमची अशी इच्छा आहे की कोणी काय खावं या संदर्भामध्ये आमचं दुमत नाही. फक्त दर्जा चिन्हित केलेली जी पवित्र तीर्थस्थळे त्याच्या एक 500 मीटरच्या अंतरामध्ये अशा पद्धतीची मांस विक्री होऊ नये. त्या 500 मीटरच्या बाहेर तुम्हाला काही मांस विक्री करायची असेल तर ते करू शकतात, कोणाला खायचं असेल तर ते खाऊ शकतात, पण अशा पद्धतीचं त्याचं एक प्रदर्शन असं होऊ नये असं आमच्या सर्वांचं मत आहे. सोलापूरची चर्चा होती. तुमच्या माहितीनुसार आहे का असं काय? माहीत नाही. आपण आहात का? मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून इच्छुक नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने कोणतीही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी पार पाडण्याची माझी एक त्या विचारधारेचा संस्कारित असणारा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका राहील. नमो ॲपच्या द्वारे काय सर्वे केला जाणार आहे? काय नक्की संपूर्ण देशभर लोकसभा निहाय त्याचा सर्वे केला जाणार आहे. या ठिकाणी असणारा जो ज्या पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा अन्य पक्षाचा असेल, तर त्या खासदारांच्याबद्दल लोकांची जनभावना काय आहे, त्यांची विकास कामाच्या संदर्भात लोकांच्या काय अपेक्षा आहेत, मोदी सरकारच्या कामाच्या संदर्भात काय अपेक्षा आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या एकूण विकासाच्या आणि देश सुरक्षित ठेवण्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या काय भावना आहेत, अशा सर्व जनभावनांचा आढावा घेतला जाणार आहे. नमामि चंद्रभागा सुरू केली आहे. आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून नमामि चंद्रभागा सुरू केली, परंतु गेल्या 8-10 वर्षात
कणबरी त्याची स्वच्छता किंवा चंद्रभागेच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर ती नमामि चंद्रभागा स्वच्छता करणं, सुशोभीकरण करणं गरजेचं आहे तीर्थक्षेत्राचं पावित्र्य राखण्यासाठी. काय त्याचं होणार आहे का काम, का कसं आहे? जो या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जो जाहीरनामा होईल तर त्या कामामध्ये जे काही त्रुटी राहिलेल्या असतील, शासकीय स्तरावरच्या त्रुटी त्या पाहणं आणि प्रलंबित कामं आहे त्याचा आढावा घेणं आणि पुढील कारकिर्दीमध्ये आपल्याला काय काय करता येईल त्याचं नियोजन विषय तो या ठिकाणी असणारी कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रह करू. आणि मद्य विक्री बंदीची मागणी करता आपण तुम्ही म्हणता ना ते उघड्यावर त्याचं प्रदर्शन अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात एक उद्योग केलं होतं की सोलापूर चंद्रभागा 5 वर्षानं कोरडी पडू शकते. नमामि चंद्रभागेत पण तुम्ही आता विषय बोललात पण नेमकं काय प्रकार शकतो, कारण पाणी हे कोल्हापूरला कायम राहणार का नाही? चंद्रभागा कोरडी कशी पडेल? चंद्रभागा ही पवित्र नदी आपण त्याची गणना आहे, त्यामुळे तिचा स्रोत कायम राहिला पाहिजे याच्यासाठी जे करायला पाहिजे ते सगळं केलं जाईल. कारण भाजपच्या नेत्यांनी बोलले म्हटले असतील तर त्यांची माहिती ती असेल, परंतु जरी त्यांची माहिती असेल तर त्यामध्ये दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करूया. संतोष थँक्यू.